नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी काही यूजफुल किचन टिप्स घेऊन आलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। इथे आपली पहिली टिप आहे ती म्हणजे लाकडी खलबत्त्यासाठी आहे। असे लाकडी खलबत्ते ज्यावेळेस आपण नवीन घेऊन येतो त्यावेळेस त्यांना खूप छान चमक असते, पण वापरून झाल्यानंतर त्यांची चमक निघून जाते। अशा वेळेस आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे। इथे मी एक टिश्यू पेपरचा छोटा तुकडा घेतलेला आहे, त्याची छोटी घडी घातलेली आहे। आता त्याच्यावरती आपण थोडंसं तेल घालूया। तेल घालून हे आपण टिश्यू पेपरवरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। टिश्यू पेपरला लावलेलं हे तेल आपण आता या खलबत्त्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ते व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचं आहे। टिश्यू पेपरला लावलेलं हे तेल आपण खलबत्त्याच्या आतून आणि बाहेरून व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। आता हे तेल याला पुसल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान याच्यावरती चमक आलेली आहे। ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। आता इथे माझ्याकडे एक पेड्याचा असा बॉक्स आहे। हा बॉक्स आपण कशा प्रकारे वापरायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे। या पेड्याच्या बॉक्सचा आपण थोडे दिवसासाठी वापर करून तो आपण नंतर फेकून देऊ शकतो, पण त्याचा कसा वापर करायचा आहे ते बघूया। इथे मी आलं घेतलेलं आहे। हे आलं आपण या बॉक्समध्ये आता ठेवायचं आहे। हा बॉक्स आपण या पद्धतीने आलं ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या वस्तू ठेवायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही वापर करू शकता। आता हे आलं आपण याच्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये आपण हा बॉक्स ठेवायचा आहे। अशा प्रकारे या बॉक्सचा वापर इथे मी केलेला आहे। तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। आपली पुढची टिप आहे ती म्हणजे प्लॅस्टिकच्या प्लेट्ससाठी आहे। अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या प्लेट आपण दररोज वापरत नाही, कधीतरी वापरतो आणि त्या ठेवून त्याच्यामुळे खराब होतात। त्याच्यावरती धूळ पडली जाते, धुळीने त्या चिकट होतात। तर त्या कशा पद्धतीने आपण स्वच्छ करायचे आहे ते बघायचं आहे। आता आपल्याला स्वच्छ करण्यासाठी एक स्क्रबर घ्यायचा आहे। स्क्रबर घेऊन आता आपण याच्यावरती थोडंसं कोलगेट काढून घ्यायचं आहे। अगदी थोडंसंच कोलगेट घ्यायचं आहे। या पद्धतीने कोलगेट घेऊन आता हे कोलगेट आपण या स्क्रबरवरती असं चोळून घ्यायचं आहे। चोळून झाल्यानंतर आता या स्क्रबरने आपण ही प्लेट घासून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही प्लेट आतून आणि बाहेरून मी व्यवस्थितपणे घासून घेत आहे। प्लेट घासून झालेली आहे। आता आपण ती धुवून घेऊया। धुतल्यानंतर आता ही प्लेट तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेली आहे। जराही कुठे तेलकटपणा चिकटपणा याच्यावरती राहिलेला नाही। अशा प्रकारे अशा प्लॅस्टिकच्या प्लेट्स तुमच्याकडे सुद्धा असतील तर त्या स्वच्छ करण्यासाठी या कोलगेटचा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा। आता दुधाचं पॅकेट रिकामं झालेलं असतं ते फेकून न देता त्याचा सुद्धा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। याचा सुद्धा खूप सुंदर असा उपयोग तुम्हाला मी करून दाखवणार आहे। हे पॅकेट आतून मी धुवून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पॅकेट कट करायचं आहे। त्यासाठी आपण अगोदर या पद्धतीने घडी करून अशी बाजूने ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारचे या पॅकेटचे 2 तुकडे आपण कट करून घेतलेले आहेत। आता याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे। त्यासाठी इथे मी एक मटकीचा डबा घेतलेला आहे। असे हे कडधान्य किंवा डाळी पावसाळ्याच्या दिवसामध्ये लवकर खराब होतात आणि डब्यांचे झाकणं जर सैल असतील तर ते कडधान्य लवकरच खराब होऊन त्याला किडे लागतात। त्यासाठी या झाकणाला पॅक करण्यासाठी आपण या दुधाच्या पॅकेटचा वापर करणार आहोत। अशा पद्धतीने याच्यातील एक पीस आपण घेऊन तो आपण या पद्धतीने या डब्यावरती ठेवायचा आहे आणि वरून आपल्याला हे झाकण बसवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुमच्याकडे जे काही डबे असे सैल झाकणाचे असतील तर त्याच्यासाठी या दुधाच्या पॅकेटचा तुम्ही वापर करू शकता। अशा या रिकाम्या झालेल्या दुधाच्या पॅकेटचा असा वापर तुम्ही सुद्धा याच्या अगोदर कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा। आता इथे माझ्याकडे एक असा प्लॅस्टिकचा डबा आहे। याचं झाकण तुटलेलं आहे। झाकण तुटले की असे हे झाकण तुटलेले डबे आपण फेकून देतो, त्यांचा वापर करत नाही। या डब्याचा कसा वापर आता करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 2 रबर घेतलेले आहेत। आता हे दोन्ही रबर आपण या डब्याला या पद्धतीने मधोमध लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही रबर लावून झालेले आहेत। आता याचा उपयोग आपण कसा करायचा आहे ते सुद्धा बघूया। येथे याचा उपयोग या पद्धतीने मी चमच्याच्या स्टँड सारखा करणार आहे। त्यासाठी या पद्धतीचे वेगवेगळे चमचे इथे मी घेतलेले आहेत। आता हे वेगवेगळे जे असलेले जे चमचे आहेत ते आपण ज्यावेळेस आपल्याला जो चमचा लागणार आहे तो आपण या पद्धतीने असा ठेवल्यावरती सहज घेऊ शकतो। अशा या रिकाम्या झालेल्या प्लॅस्टिकच्या डब्याचा आपण खूप सुंदर असा उपयोग केलेला आहे। ही आयडिया तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आपली पुढची टिप आहे ती म्हणजे तांदळासाठी आहे। तांदूळ ज्यावेळेस आपण बाजारातून विकत घेऊन येतो त्यावेळेस हे तांदूळ खरे आहेत की खोटे आहेत हे समजत नाही। त्यासाठी आपल्याला एक ट्रिक करायची आहे। आजकाल बाजारामध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ सुद्धा यायला लागलेले आहेत, त्यामुळे अशा वेळेस हे खरे आहेत की खोटे आहेत कळण्यासाठी आपल्याला ही ट्रिक करायची आहे। ही ट्रिक सुद्धा खूप सुंदर आहे। ही ट्रिक तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली आहे का नक्की कमेंट करून सांगा। आता हे तांदूळ खरे खोटे आहेत हे कळण्यासाठी अगोदर आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि या गॅस बर्नरवरती आपल्याला हे तांदूळ अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहेत।
अशा प्रकारे हे तांदूळ हाताने आपण या बर्नरवरती ठेवायचे आहेत. ठेवताच तुम्ही बघू शकता या पद्धतीने ते असे जळायला लागलेले आहेत. जर हे तांदूळ प्लॅस्टिकचे असतील तर ते पागळले जातील, ते चिकटून बसतील बर्नरला आणि प्लॅस्टिकचे तांदूळ असतील तर ते जळतात, त्याच्यातून प्लॅस्टिकसारखा सुद्धा वास येईल. आणि हे जर तांदूळ खरे असतील तर ते फक्त जळले जातील, ते तांदूळ गॅस बर्नरवरती चिकटणार सुद्धा नाहीत. आता हे जळालेले तांदूळ आपण डिशमध्ये काढून घेऊया. आता तुम्हाला हे तांदूळ अशा हातावरती चोळून दाखवते, त्याची या पद्धतीने राख बनली जात आहे. ही राख तयार झाल्यावरती समजावे हे ओरिजिनल तांदूळ आहेत, खरे तांदूळ आहेत. प्लॅस्टिकचे तांदूळ असतील तर ते बर्नरला चिकटून बसतील, तसेच ते थंड झाल्यावरती कडक सुद्धा होतील. त्यामुळे हे तांदूळ खरे आहेत की खोटे आहेत ओळखण्याची ही ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. पुढची टिप आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या या लेदरच्या शूजसाठी आहे. असे हे शूज ज्यावेळेस आपण नवीन घेऊन येतो त्यावेळेस त्यांना खूप छान चमक असते, पण वापरल्यानंतर जुने झाल्यानंतर त्यांची चमक निघून जाते. आणि अशा वेळेस आपल्याकडं शूज पॉलिश करण्याची क्रीमही नसेल तर आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. आता इथे मी वॅसलीन घेतलेला आहे. वॅसलीनचा वापर इथे आपण शूजला चमकवण्यासाठी करणार आहोत. त्यासाठी इथे मी कॉटन घेतलेलं आहे. कॉटनच्या साहाय्याने अशा प्रकारे थोडंसं वॅसलीन आपल्याला घ्यायचं आहे आणि ते या पद्धतीने शूजला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व बाजूने ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने दोन्ही शूजला ते व्यवस्थित सर्व बाजूने अगोदर लावून घ्यायचं आहे आणि नंतर ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचं वॅसलीन जे आहे ते आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे मी दोन्ही शूजला वॅसलीनने पॉलिश करून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता अगोदर शूज कसे दिसत होते आणि आता कसे दिसत आहे ते बघा. किती छान चमक आलेली आहे. तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. रिकामा झालेला दह्याचा कप फेकून न देता त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे. तुमच्याकडे सुद्धा असे दह्याचे कप असतील तर ते फेकून न देता त्याचा असा वापर नक्कीच करून बघा. आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी अगोदर याला आपल्याला कलर करून घ्यायचा आहे. कलर करण्यासाठी इथे मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर करून घेत आहे. या पद्धतीने कपच्या बाहेरच्या बाजूने हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे. येथे तुम्हाला दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुमच्या आवडीनुसार करू शकता. कलर आता करून झालेला आहे. आता या कलरवरती मी थोडंसं ग्लिटर घालणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीचं गोल्डन कलरचं ग्लिटर घेतलेलं आहे. या पद्धतीने कलर ओला असतानाच आपल्याला ते घालायचं आहे. अशा पद्धतीने थोडं थोडं ग्लिटर घालून घ्यायचं आहे. ग्लिटर घालून झाले की हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे. कलर आता याचा सुकलेला आहे. याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे. डिझाईन करण्यासाठी येथे मी 3D आउटलाइनर घेतलेला आहे. तुम्हाला येथे जे कलर्स वापरायचे असतील ते कलर्स तुम्ही वापरू शकता. येथे मी पर्पल कलर घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार याच्यावरती डिझाईन सुद्धा तुम्ही करू शकता. आता येलो कलरने या फ्लावर्सला आपण आउटलाईन करून घेऊया. तसेच आपण पानांना ही आउटलाईन ग्रीन कलरने करून घ्यायची आहे. अशा पद्धतीची साधी सिंपल पण दिसायला खूप सुंदर दिसणारी डिझाईन आपण याच्यावरती करून घेतलेली आहे. आता इथे मी पाणी घेतलेलं आहे. हे पाणी आपण या कपमध्ये घालून घेऊया. पाणी घालून याच्यामध्ये आपण झाड लावणार आहोत. येथे या कपचा वापर मी प्लांटरसारखा करणार आहे. येथे मी स्पायडर प्लांट घेतलेला आहे. तुम्ही याच्या जागेवरती मनी प्लांटही लावू शकता. तुम्हाला जे झाड याच्यामध्ये लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता. अशा पद्धतीने पाणी घालून याच्यामध्ये हे स्पायडर प्लांट लावलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये माती घालून झाड लावायचं असेल तरी लावू शकता. या कपमध्ये हे झाड लावल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हे किती सुंदर दिसत आहे. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे रिकामे दह्याचे कप असतील तर ते फेकून न देता त्याचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा.